श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात जयंती उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला। सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोतेच्या जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त सोरेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरात जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। दर्शनासाठी सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ इथून हजारो भाविकांनी गर्दी केली होती। श्रींच्या दर्शनासाठी रांगांची सोय करण्यात आली होती। खाजगी वाहनांसह सोरेगाव मार्गे ये जा करणाऱ्या भाविकांसाठी महापालिका परिवहन विभागानं बसेसची व्यवस्था केली होती। प्रकट दिनाच्या निमित्तानं श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेल्या 3 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दररोज सकाळी 6 ते 7 मंगलवाद्य, काकड आरती, भूपाळी, सकाळी 9 ते 10 श्रींच्या पादुकांना दुग्धाभिषेक आणि रुद्रपूजा, सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सामूहिक गजानन विजय ग्रंथाचं पारायण, सायंकाळी डॉक्टर संध्या जोशी आणि त्यांच्या शिष्यगणांसमवेत, तर बुधवारी दीपक कलढोणे यांच्या भक्तिगीत शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली। रविवारी प्रकट दिनाच्या निमित्तानं मंडळाच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला। संस्कार भारतीच्या कलाकारांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती। यावेळी श्री गजानन विजय ग्रंथाचा पारायण सोहळा पार पडला। दुपारी 12 वाजता गुलालाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे, उपाध्यक्ष विजयकुमार, कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर, सहकोषाध्यक्ष नारायण जोशी यांच्यासह सर्व संचालक आणि भक्तगणांसमवेत महाआरती करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली। मंडळामार्फत भक्तगणांसाठी 20,000 मोतीचूर लाडू आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। सोलापुरातील गोपाबाई दमाणी रक्तसंकलन केंद्रामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 163 भाविकांनी रक्तदान केलं। मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं। प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी मंडळाचे विश्वस्त नितीश पाखरे, प्रफुल्ल सिंगी, यश पाटील, संदीप कन्नूरकर, राजीव घाटे, महेश अक्कलकोटे, वेदांत कन्नूरकर, संस्कार कन्नूरकर, भंडारी, विशाल बागल, गोपाळ मेटकर, शिवशंकर कद्दलगी हे खास सेवेसाठी पुण्याहून आले होते। मंडळाचे व्यवस्थापक सिद्धेश्वर कुर्ले, रमेश भंडारे, तन्नू शेख, श्रीकांत ठेंगिल यांच्यासह स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। आणि गेली 3 दिवस झाले आपल्याकडे गजानन विजय दासगणू महाराजांनी लिखित जे गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालेलं आहे। त्यानंतर सकाळी 6 वाजता काकडा आरती, 8 वाजता मुख्य आरती, त्यानंतर गेली 3 दिवस झाले आपल्या उत्सव मूर्तीची षोडोपचारिक पूजा होते आहे। आणि आज रुद्रपूजा आणि त्याच्याबरोबर ती श्री सुक्त, पुरुष सुक्त, गणपती अथर्वशीर्ष या सगळ्या ह्याच्यानी आपण आज पूजन केलेलं आहे। महाआरती झालेली आहे आणि आज आपण पारायण कक्षामध्ये जो गजानन महाराजांची प्रतिमा आहे त्याच्यासमोर आरती करून आज प्रगट दिन आपण साजरा केलेला आहे। अन्न परब्रह्म आहे याची अनुभूती आपल्या सर्वांना आहेच, परंतु या प्रगट दिनाचा औचित्य साधून या मठाच्या तर्फे फार मोठा अन्नदानाचा सोहळा होत असतो। त्याचबरोबर आम्ही ठेंगील, अक्के, गौडनवरू तसेच काय म्हणतात त्याला गावडे या परिवारातर्फे आपण जर त्या वर्षी आज गेली 25 वर्षापासून आपण इथं जो काही आपल्या हातून होतो तेवढा अल्पप्रसाद त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतोय। ही काय प्रसादाची सेवा म्हणजे काय ती सेवा नव्हे, तर हा एक रामसेतूवरचा एक खारुताईचा वाटा म्हणून आम्ही तो प्रकार करतोय। आणि अशा प्रकारची ही सेवा घडो हीच आमची गजानन महाराजच्या चरणी प्रार्थना आहे। नेहमीप्रमाणे काकड आरती 9 ते 10 पाद्यपूजा वगैरे चालू असतं आणि 12:05ला पारायण आमचं 12ला संपतं, 11:30ला आणि 12:05ला महाआरती होते। महाआरती झाल्यानंतर आमचं महाप्रसाद
10 वाजल्यापासूनच चालू असतो. तो 3 वाजेपर्यंत आम्ही महाप्रसाद चालू ठेवतो. आणि सकाळी आजचा अंदाज आमचा साधारण 11-12 पर्यंत जवळजवळ 10,000 लोक येऊन गेले. सकाळपासून येऊन जातात, दर्शन घेऊन जातात. आणि आणि दुपारी 10 ते 3 जवळजवळ 12 ते 14,000 लोक यावर्षी महाप्रसाद घेतील असा अंदाज आहे. दरवर्षीचा 1-2 हजारांनी हा आकडा वाढतोय. आणि नंतर दुपारून आणि संध्याकाळी जवळजवळ 10 वाजेपर्यंत भरपूर गर्दी असते भक्तांची. महाराजांचं दर्शन